ते पण थोडस म्हणजे वरती वरती आया आया कसली आई बघा टॉयलेट बाहेर काढ बसतो मी वरगे आला 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 इकडे बघा शैलेशने काढली इकडे माझं बोलणं चालूच आहे भाईला लागली पुन्हा एकदा भाईने सुद्धा तिसरी काढली बघा मस्तपैकी एकदम ताजी मच्छी आहे रुई बघा मित्रांनो कसले मोठे आहेत. नमस्कार मित्रांनो, जय भवानी आणि जय शिवराय. तर पुन्हा एकदा आमच्या दिवशी आपण निघालो ते म्हणजे मासेमारी करण्यासाठी आणि एक वेगळीच मासेमारी आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. ती कोणाच्या माध्यमातून इथे आमच्या गावातील म्हणजे नितेश आहे आणि त्या साईडला एक शैलेश आहे. नितेश म्हणजे त्याला भाईवाला असं बोलतात, पण त्यांनी भरपूर काही दिवस झाले मित्रांनो अशी काय मासेमारी करतात ना ज्याचा म्हणजे इथे थांग पत्ता म्हणजे कोणालाच लागलेला नाही. तुम्ही मित्रांनो बघू शकताय अशी एक म्हणजे प्रकार आहे हा, तो आपल्याला म्हणजे लगेच काय समजू शकणार नाही. तर भाई नक्की याचा म्हणजे प्रकार काय आहे हा? याला बॉटल फिशिंग बोलतात आणि या बाटलीच्या साह्याने म्हणजे आपली जी पाण्याची बॉटल असते ती बॉटल घेऊन आपण म्हणजे याच्यात मासेमारी करू शकतो. म्हणजे ते आता तू टाकलेली आहेस काय? हा, ही आता मी बॉटल सध्या टाकलेली आहे. म्हणजे बाहेर जर असती मित्रांनो तर आपल्याला पाहायला भेटली असती, पण त्याने आता आले म्हणजे आपला जो पहिला महिना आपण जो बनवतो म्हणजे स्क्रिप्ट बोलता बोलता त्यांनी ती टाकलेली आहे. जेव्हा वर काढेल तेव्हा तुम्ही नंतर दाखवतो. शैलेश तू काय अनुभव घेतलास याबद्दलचा? शैलू? काही नाही, रोज भाईवाला येतं. हा, म्हणजे भाई येतोय जास्त करून म्हणजे तुला याच्यात म्हणजे जजमेंट नाही आहे. तर आपण त्यांच्या बाटल्या बघू मित्रांनो. या अशा प्रकारचे म्हणजे बॉटल आहे. शैले दाखव जरा. हे बघा त्याने म्हणजे कशा प्रकारे बनवलेले आहे. या बॉटल आहेत म्हणजे आपल्या प्लॅस्टिकच्या बॉटल घरात म्हणजे बिस्लरी बोला काय थंड्याच्या बोला या प्रकारचे असतात आणि त्याने याला म्हणजे अशी गाठ मारलेली. आपण दहीहंडी कशी जसं काय टांगतो हे बघा भाई दाखव. त्याच्यामध्ये आतमध्ये काय टाकलं? त्याच्यामध्ये तो वजनासाठी दगड टाकलेला आहे. एक दगड टाकलेला आहे आणि तुम्ही अशा विशिष्ट प्रकारची म्हणजे बॉटल बनवलेली. त्या डिझाईन पण तुम्ही बघू शकताय, मस्त सजावट केलेली आहे. आणि बॉटल मध्ये हे बघा म्हणजे त्यांना चारा म्हणजे आपण बोलतो म्हणजे काय टाकलेलं आहे तर त्याला पीठ टाकलेलं आहे. आणि याच्यावरती मासे कुठले म्हणजे पकडले जातात भाई आता सध्या? आता रुई मासा आहे तो म्हणजे याच्या पिठावर जास्त अट्रॅक्ट होतोय, त्याच्यामुळं रुई मासा सध्या भेटतोय. पण बोईट मासा भेटतो, पण आता बोईट मासा सध्या कमी आहे त्याच्यामुळे आता रुई मासा मिळतो. आणि पाण्याची पण निवलीच्या बद्दल काय म्हणणं आहे? पाणी म्हणजे आता पाणी आपल्या इथं तरी जास्त गदूलच पाणी असतो, कारण की पाऊस होतोय त्याच्यामुळे पाणी गदूल येतोय. गदूल पाणी असल्यावर जास्त लागत नाही काय म्हणजे असं. पाणी थोडासा निवल असला तर मच्छी लवकर लागते. म्हणजे रुई आणि बोईट जास्त करून म्हणजे इथे आपल्याला भेटतात. आणि पीठ कुठला आहे तो आपला गावाचा ना? हा, गावाचा पीठ आहे. आणि मित्रांनो जास्त करून म्हणजे आपण गावाचाच पीठ घेतलेला आहे. आता आपल्याला समजणारच आहे हळूहळू. इथं तर ठीक आहे, त्या साईडला कोणतरी आपल्याला दिसतोय म्हणजे तिकडे पण कोणतरी आहेत. हे बघा तिकडे सुद्धा म्हणजे याच बाटलीचा म्हणजे उपयोग करून म्हणजे मासे पकडतात. आणि बोईट मासा भाईने सांगितल्याप्रमाणे बोईट मासा आणि रुया मासा. रुया तुम्हाला एक दाखवतो, एक वेगळाच प्रकारचा मासा आहे म्हणजे बोईटासारखा आणि खवलीसारखा दिसणारा. गोड्या पाण्यातील मासा आहे तो. गोड्या पाण्यातील, कारण आता आपण काय आले धरणं वगैरे फोडलेले आहेत म्हणून ती धरणातली मच्छी होती ती सगळी आता पलटून म्हणजे आपल्या नदीला मिळालेली आहे. नदी जेवढी तुम्हाला सोपं वाटते काही पाणी कमी आहे म्हणजे तेवढीशी भयानक सुद्धा नदी आहे. जेव्हा पूर भरतो तेव्हा या नदीमध्ये कोणाची पाय सुद्धा टाकायची म्हणजे हिंमत होत नाही, अशा प्रकारे आहे. पण भारी एक एन्जॉयमेंट वाटणार आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला. फक्त मासे लागले पाहिजे. वैतागला घ्यायला मामाला एक लागली दोन लागले. धागा असेल जिथे पाण्याची समपातळी असेल तिथपर्यंत आपण टाकू शकतोय. नाही करून भाईची जी बॉटल आहे त्याला रशी किती लावली त्याने 10 मीटर तरी लावलेली आहे. शैल्याची पण सेम असेल, 15 असेल. म्हणजे जास्त लांबवर टाकता आली तरी चालेल ना भाई? हा, टाकता आले तर चालेल, फक्त आपल्याला खेचायला पाहिजे. बरोबर. म्हणजे जास्त लांब पण असून त्याच्यात जर मासा पडला बॉटलमध्ये तर तो तेवढ्या लांबून खेचताना तो अर्ध्यात जायचा म्हणजे ते पण नको. म्हणजे कुठे जवळपास टाकला तरी चालेल. तर या दोघांप्रमाणे अजून एक व्यक्ती म्हणजे वाढलेला आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे यश आलेला आहे. यश त्याचं नावच आहे. मला वाटतं यशस्वीरित्या म्हणजे यश कसा काय, त्याला आम्ही प्रेमाने पांडू बोलतो. त्याची सुद्धा तीच टेक्निक आहे. बॉटल बघू शकताय त्यांनी आहे ना खालच्या बाजूने बॉटल हे केलेली आहे आणि वरच्या बाजूने म्हणजे इकडून हे केलेलं आहे बघा. यश तुझा अंदाज काय या मासेमारी बद्दल? हा, म्हणजे मच्छी वगैरे पकडली होतीस ना अगोदर? हो, आणि काय ते पण सांगू म्हणजे समजेल आम्हाला. रुई पकडले होते, बोईट पकडले होते. म्हणजे एका टायमाला म्हणजे किती आणि पकडली होतीस? एका दिवसात 5 किलोच्या वरती गेलो होतो. एकट्याने? 2 जण होते बरोबर. म्हणजे जागा कुठला हाच एरिया का आपला? नाही तो तिकडे आहे तो. म्हणजे त्या नदीच्या म्हणजे तिकडे पायऱ्या वगैरे आहेत. गणपती घाट आम्ही त्याला बोलतो. विसर्जन वगैरे तिथून होतात. मग तिथे जातो. तिथे पब्लिक साठी म्हणजे भरपूर असते काही वेळेला.
आज थोड्या वेळात आपण नंतर तिकडे जाऊच, सध्या इथे बघतोय कारण ही जी जागा आहे ना इथे मोठे मोठे मासे लागतात. रुई वगैरे याच्यासाठी फेमस भाई ही आहे ना जागा, इथे लागतात. चालेल आता लागण्यावर आहे. पहिली बाजी कोण मारते या तिघांमधून आपल्याला समजणार आहे. पिसकी आहे काय आला. अरे वा, इथून बघू शकताय मस्त मोठाच. इथे जरा दाखव आपल्याला काढून. म्हणजे पहिली बाजी म्हणजे आत्ताच जस्ट म्हणजे यश आला आणि आले आले त्यांनी बघा मित्रांनो काय पकडलंय. एक मोठीच रे बघा ती निष्ठेव. डगर कुठे गेला? म्हणजे बघायला तुम्ही विचार केला तर ही चतुर भरपूर असली मोठी रुई लागली बघा बॉटल मध्ये. म्हणजे अशा प्रकारची म्हणजे मच्छी मित्रांनो नदीला असतात. आणि पहिलीच बाजी बाकी मारली ती यशनी मारली. तिला व्यवस्थित म्हणजे पिशवीत ठेव. एकत्रित म्हणजे आपल्याला आता स्टार्टिंग तर आपल्याला बघायला भेटली. अजून आपल्याला भरपूर काय म्हणजे मासे बघायचे आहेत. म्हणजे हातातून तरी कसा काय म्हणजे सरतोय तो ना मच्छीवार बोलते हा. मस्त मित्रांनो कसली मोठी आहे बघा. पकडता येत नाही. अशी हातात दाखव ना जरा वर. पहिली हाय बाबा मस्त. टी शर्ट वर गेम आहे मला वाटतंय. त्या पिवला जायचा टी शर्ट दिसतोय ना तुला. म्हणजे यश कसं काय जाणवला त्याला. अशी गेली तेव्हा ती ओढली तिने बॉटल, अशी ओढली लगेच हिसका दिला काय तुला. हा. म्हणजे त्यांनी टाकली होती आणि थोडस मागे सांगायची गोष्ट त्या बॉटल मध्ये त्यांनी पीठ टाकला होता ना. जी अगोदरची बॉटल टाकली होती तर त्याच्यामध्ये थोडासा चिखल होता. तर उलट हेच सांगत होतं की बाबा त्याच्यामध्ये काला झालेला आहे, त्याच्यामध्ये कसा काय लागेल. खरं सांगायचं म्हणजे त्याच्यामध्येच लागला. एक नशीब असतं. आणि पूर्ण चिखला म्हणजे पूर्ण म्हणजे काला आतमध्ये ब्लॅक म्हणजे त्याने केला होता. म्हणजे सफेद त्या माशाला सुद्धा दिसून नाही आला. पण एक नशीब चांगला होता. म्हणजे पहिलेच आपल्याला इथे बघायला भेटली ती म्हणजे रुई बघायला भेटली. म्हणजे बोईट्स माशासारखा दिसणारा म्हणजे अशी रुई पहिलीच आपल्याला तीच बघायला भेटली. अजून आपल्याला आता बोईटांची आतुरता आहे. त्या मित्रांनो थोडीशी जागा आपण चेंज केलेली आहे. गणपती घाट ज्याला म्हणजे बोललं जातं हे आहे. इथून मग गणपती वगैरे आमचे देव विसर्जन केले जातात. आता त्या जागेवर नाही बघणार आहेत कारण इथे अजून कोणाची चाहूल झालेली नाही. म्हणजे कोण आला नव्हता. कारण तिकडे काय झालंय त्या साईडला थोडीशी म्हणजे आता चिखलाचा भाग लागलाय ना तर तिथून थोडासा आम्ही पल काढला. या साईडला आलो. इथे पण हे बोलतात की लागतात म्हणून प्रयत्न तर करणार. पाणी सुद्धा जास्त आहे तिकडे. इथला काय अंदाज भाई इथे कधी लागलं होतं. लागतात ना. दिवस जर चांगला असेल आपली वेल जर चांगली असेल नक्कीच लागतील. तुझी कसली तयारी चाललंय. हा गलीच्या काठीवरती काहीतरी काढणार आहे. कालचा दिवस त्यांनी अशीच घेतली होती मित्राची गली टाकायला. तर त्याने अर्धा किलोच्या वरती म्हणजे रुई काढली होती. असं म्हणजे त्याला पण वाटलं नाही की मला एवढा मोठा म्हणजे मासा लागेल. तो पूर्ण गलीची काठी म्हणजे तुटली होती. पण तो त्याला काय मिळाला नाही कारण त्यांनी दुसऱ्याची घेतली होती गली टाकायला. तो त्याला गेला. तीच टेक्निक. ढवलतोय शैलेश ढवलतोय. काय करतोय आता पाहू. ते पण थोडंसं म्हणजे पाणी कसं म्हणजे खेळता इकडे तिकडे म्हणजे हलता दिसतंय पाणी. आला वरती वरती वरगे 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 शाक वाच कसली आहे बघा मित्रांनो. लागली. पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता यशनेच रुई काढली. कसली मोठी वाटते बघा. काढ तिला बाहेर काढ. आज खरं सांगायचं तर म्हणजे येतच फॉर्म आहे. बॉटलच्या बाहेर तिची शेपटी मित्रांनो निघते. कसली मोठी आहे बघा. एक नंबर लागली. कसल्या ताज्या ताज्या आहेत बघा रुया. एक नंबर आहे. पांडू कोणाचं तोंड बघून आलं काय समजत नाही. मस्त वाटते बघायला बघा. एकदम भारी. आज खरं तर मास्टर गँग तिकडे आहे पण ती जरा हे पडलेली आहे. शांत पडले काय समजत नाही मला. शैलेश सुद्धा थोडासा नाराज. भाई सुद्धा थोडासा नाराज आहे. पण असू द्या कधी कधी मार खावं लागतं. यशनीच काढल्या दोन पण दोन किती मोठ्या काढल्यात बघा. ठीक आहे आता बघू आपण पुन्हा एकदा. आया आया कसली आई बघा. सॉलिड मित्रांनो. माझं तर थोडंसं म्हणजे लक्षात नव्हता. ही रुई जर तुम्ही विचार केला तर अर्धा किलोच्या बाहेर आहे. असं भाई कडक. मात्र मागातपासून वेटिंगवर होता. भाईच्या सुद्धा मनात काही ना काहीतरी खलबल उडाली असेल कारण त्यांनी दोन काढल्या पण मला लागत नाही. एवढा मी माहीर असून म्हणजे डेलीचा काढतोय. कसली मोठी आहे बघा. भाईची बॉटल ती
कंड्याची एवढी मोठी आहे, तिला अर्धी कापली आणि त्याच्या बाहेर म्हणजे निघालेली आहे. म्हणजे मला वाटतंय याच्या 2 असतील, पण त्याच्या 2च्या प्रमाणे ही मस्त मोठी असली कडक वाटते. अरे रे रे, शेवटी निघाली, काढली. खतरनाक आहे मित्र, खतरनाक कडक. हे बघा पिशवीमध्ये पाय पण चांगला आहे ना. हो, खाली जे खाली दाखव थोडसा क्लायमेट मध्ये या. तर खरंच आता दुसरी सुद्धा होती, ती पण ठेव जरा हातात. हे बघा आता यानी सुद्धा काढली शैलेशनी. म्हणजे आता जस्ट म्हणजे भाईला लागली, भाईने ती म्हणजे ती अजून पिशवीमध्ये सुद्धा आपण टाकली नाही, ते लगेच ह्याला सुद्धा लागली बघा. आता शैलेशची दाखवते. शैलेश कसा वाटतं आता लागली तर? भारी ना, 1 नंबर आता वाटते, कारण आता लागलेली आहे ना, असली आहे बघा. असं खतरनाक खतरनाक ही झाली शैलेशची बघा मित्रांनो. ह्या विचार केला तर ह्या प्रॉपरली म्हणजे अर्धा किलोचे मासे आहेत, म्हणजे आपल्या ह्या रुई आहेत. खरंच भारी वाटलं. म्हणजे आता जस्ट म्हणजे लगेचच्या लगेच म्हणजे 3 लागल्या. अगोदर ते आल्या म्हणजे यशनी काढली, त्याच्यानंतर भाईने काढले लगेच म्हणजे हातातच असताना, त्याच्यानंतर शैलेशने काढली. काय शैलू आता बाकी चेहऱ्यावर मात्र सगळ्यांच्या हसून मात्र उमटलंय खरं सांगायचं तर. कारण यशला 2 लागल्यापासून कुठेतरी आपल्या सुद्धा नाराजी होत आहे, व मला पण लागावा, पण लागल्या तर लागल्या. यांना मोठ्या लागल्या म्हणजे अर्धा किलोच्या लागल्या, भाईला आणि शैलेशला. ठीक आहे, अजून भरपूर आपलं म्हणजे खेळ काय बाकी आहे. आता मजा आली. आता फक्त दक्षला गाडाचा आहे गलीवरती, तो सुद्धा गल टाकतोय त्यांनी. म्हणजे काय काल तुला लागली होती ना बाबू? काल लागली होती मोठीच, पहिले स्टार्टिंगला बोललो होतो. कारण पण ती मित्राची गल असल्या कारण त्याला काय ती भेटली नाही रुई, अर्धा किलोच्या बाहेर त्याने काढली होती. आज स्वतःची त्यांनी गल आणलेली आहे आणि आल्या गल त्यांनी इथेच बनवली. आज काय आणलाय तर गव्हाचा पीठ आहे ना मल्लेला, गव्हाचा पीठ. लागली तर त्याला सुद्धा चांगलीच लागेल. गेला ठुसकी होती. गोईट काय लगेच होतंय. म्हणजे शैलेश काय बोलत होतास आता? ताकद आहे म्हणजे बॉटल जास्त म्हणजे खेचतान. म्हणजे त्याचं शैलेशचं असं म्हणणं आहे की आपण जसं बोयटाचा त्यांनी अंदाज घेतलाय की बोयटापेक्षा ताकद जास्त आहे रुईला आहे. जेव्हा ती बॉटल मध्ये पडतंय ना तेव्हा जास्त म्हणजे जोरात खेचतंय. म्हणजे असं ताकदीचं म्हणजे फक्त त्यांनी सांगितलं. आता जस्ट म्हणजे भाईला सुद्धा मग टुचकी लागली होती, बॉटल मध्ये तो आला होता, पण कदाचित तो रिटर्न फील्डला असेल म्हणून तो काय आपल्याला वर बघायला भेटला नाही. तो गेला सटकला. पोपटाचा हे आहे काय पोपट काय काढ बाहेर काढ बसतो मी. वरगे शैलेशने मात्र बघा दुसरी काढली नंतर कसली मोठी आहे. तू जरा ह्या अंगल जरा म्हणजे क्लायमेट म्हणजे गोष्ट दिसतंय ना, कसली मोठी आहे बघा. ही सुद्धा मित्रांनो अर्धा किलोच्या बाहेर कडक मोठी. आता मात्र शैलेश ऐकत नाही, मस्त लागल्या कडक. रुया खाली मित्रांनो मासे लागतात ना तर तिकडे वरच्यानं सुद्धा राहत नाही. म्हणजे परव्या दादा वगैरे आमचे आहेत तिकडे, लक्ष्मण दादा आहे, ते सुद्धा बघतात. म्हणजे इथे एन्जॉयमेंट बघायला भेटते. वर ये, तू खाली कशाला गेलास? हे मग तुला बोललो ना 5 लागल्या. आता बोलचा पिशवीमध्ये कसली मोठी आहे. तिला अगोदर बाहेरच काय सर ताकद आहे मित्रांनो. बरोबर शैलेशने सांगितलं होता बोयटांपेक्षा जास्त ताकद आहे. आणि आहेच साईज बघा कसली जाडी आहे, मोठी दाखव. ओके बघा 2 आहेत मस्तपैकी. शैलेश मात्र आता खुश. आता भारी वाटत असेल नाही 2 लागल्या. अजून एक व्यक्ती आता कोण आलाय तर हेमंत आलाय बघा. मासेमारीच्या दुनियादारी मधला किंग म्हणजे दुसरा किंग हा. त्याला राहत नाही कारण फोन जेव्हा केला त्यांनी एकवर फोन केला आणि तुला काय सांगितलं होतं आम्ही 5 लागल्या बरोबर आहे. त्यावेळी आम्हाला 1 सुद्धा लागली नव्हती. जस्ट आता सुरुवात झाली आणि बघ तुला 5 बघायला भेटल्या. यशला 2 लागल्या, भाईला 1 लागली, मोठीच आहे ती पण सुद्धा एक बघा जर पाण्यात ठेवलेली आपण. शैलेशला 2 लागल्या म्हणजे प्रॉपर हेमंत घरातून निघाल्यापासून लगेच 5 लागल्या. त्या सुद्धा सगळ्या रुया लागल्या. यशला लागला का आता पुन्हा घ्यायला सटकला. काय रुई होती हे बघ. आपलं बोलणं चालूच होतं मित्रांनो. यशला लगेच खेचला होता
आणि तो वर त्याला दिसला सुद्धा, लगेच तो बाहेरून वर येऊन गेला मित्रांनो. आपण थोडेसे लांब अंतर आहोत, आता थोडासा जवळ जातोय. मस्त मित्रांनो, आता माझ्या वाटेने मात्र यायला लागली. आता हेमंत सुद्धा वाढलेला आहे. हेमंतचा सुद्धा आपल्याला अंदाज बघायला भेटेल. याला सटकला पुन्हा एकदा सटकला मित्रांनो. रेल्वेचा मस्त आपण शूट दाखवत होतो, त्याच वेळी काय याला इकडे खेचला गेला, पण तो सटकला आतल्या आतमध्ये. या गोष्टीचा म्हणजे असा मार खायला लागतो मध्ये मध्ये. आला 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 आली आली. भाईनी पुन्हा एकदा नंबर लावला. काय रुईस आहे ना, रुईस आहे बघा. मस्त बॉटल बघा. पुन्हा आता भाईने दुसरी रुई काढली, म्हणजे प्रत्येकाला 2-2 लागल्या मित्रांनो. आता मात्र काम तमाम. शेवटी मास्टर तो मास्टर. भरपूर ताकद. लकू बघू कशी फडफडतय. तू कधी गलीला काढतस? काय नाही लागत. रुई आहेत रुई. रुया रुया बघा मस्त वाटत बघायला बघा मित्रांनो. याच्यामध्ये मित्रांनो काय आहे, थोडासा वेळ जातोय, मेहनत कमी आहे याला, जास्त रिस्क पण नाही. इकडे बघा शैलेशने काढली. इकडे माझं बोलणं चालूच आहे. भाईला लागली होती, पुन्हा आता शैलेशला लागली. चांगली मोठी आहे बघा, वरची आहे. तर ती कशी उडतय, बॉटल मध्ये आहे तोपर्यंत स्थिर राहतय. आता मात्र तिसरी काढली शैलेशनी. शैलेशच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी होती मागाशी, पण आता मात्र तो सर्वांचा रेकॉर्ड त्याने ब्रेक करून टाकलेला आहे. तिसरी काढली, मोठीच लागली बघा. हेमंत काय काय नाही असल्या वाटत बघा बघायला. ही खरी एन्जॉयमेंट. कमी मेहनत करता म्हणजे असे मोठमोठे मासे आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतात या जवळपासच्या आमच्या नदीवरती. शैलेश टेक्नॉलॉजी. आणि हो, अजून एक मित्रांनो सांगायची गोष्ट आहे, शैलेशच्या सुद्धा आपल्याप्रमाणे त्याचं सुद्धा एक चॅनल आहे, म्हणजे युट्यूब वरती. तुझ्या त्या चॅनलचं मला थोडं नाव सांग. कोकण फिशिंग युट्यूब चॅनल आहे माझा. त्यावर मी फिशिंगचा व्हिडिओ टाकतो, म्हणजे फिशिंग रॉड, म्हणजे चिंबोरी पकडण्याच्या अशा वेगवेगळ्या फिशिंगचा व्हिडिओ टाकतो. कोकण फिशिंग त्याचा स्वतःचा असं म्हणजे चॅनल आहे मित्रांनो. तुम्ही ओपन करून नक्कीच बघा आणि त्याला सबस्क्राईब करून सहकार्य करा. पुन्हा एकदा भाईनी सुद्धा तिसरी काढली बघा. आता मात्र आमच्या पांडूचा रेकॉर्ड ब्रेक केला दोघांनी करत. शेवटी यश आलंच बघा. भाईनी सुद्धा मित्रांनो तिसरी काढली. यश आपले दक्ष ते पिशवी पण वरच घे, दाखव पिशवीमध्ये. हे बघा आता 3 लागल्या, फटाफट लागल्या मित्रांनो. कसल्या मोठ्या आहेत बघा रुई मासा. म्हणजे बोयटारका दिसणार आहे, रुई आहेत त्या. म्हणजे आपण आज विचार केला ना मित्रांनो, खरं तर जास्त करून बोईट लागतात, पण आहे निवली आहे सुद्धा म्हणजे पाण्याला थोडीशी आता म्हणजे चांगली झालेली आहे. जर पाणी जर पडत न राहिलाय नाही सतत, तर मग पाण्याला निवली येते. आणि जर तशी निवली वाढत जाईल तर तसे मासे यायला सुरुवात होतात. कारण जे आपण बाटलीमध्ये पीठ टाकतोय ना, निवली असल्या कारणाने ते पीठ दिसून येते. आणि त्याच्यामध्ये जो मासा फिरला ना, ज्या मासाला फक्त रिवर्स येण्याची फक्त माहिती आहे, जो फिरू शकतोय आतल्या आतमध्ये, तोच फक्त बाहेर निघतोय. या रुईला आणि बोईटाला लगेच फिरता येत नाही, म्हणून ते मासे अडकले जातात. त्याचप्रमाणे बाहेर 3 काढल्या, शैलेशने 3 आणि यशने 2. आता मात्र त्यांची टोली आल्यासारखं म्हणजे वाटतं इथे समोरला या जागेवरती. शैलेशने मात्र जागा काय हलवली नाही. तर लागतात असल्या कारणाने आपण जागा हलवणं काय बरोबर नाही. देवाचं नाव घे. आता नक्कीच झाला वाटत. अय्या गेला तू बघ, मोठा होता. वाट लावली गेला. चांगला मित्रांनो आता वर आला होता, पण येता गेला कदाचित. पण काय सांगू शकत नाही ना नक्की काय होता, रुया होता का बोईट होता. ठीक आहे, परत एकदा येईल. मोठाच होता. म्हणजे शैल्या लागलेलंच आहे मित्रांनो. ही बघा आता या साईडला सुद्धा म्हणजे पांडुरंग काकाला सुद्धा एक लागलेली आहे. म्हणजे आतापर्यंत आपण यांना बघितल्या तेव्हा कसली म्हणजे रुईच आहे कडक. म्हणजे पांडुरंग काकाला सुद्धा मानलं पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा चेहरा बघितला होता, म्हणजे रेसिपी वगैरे बनवायची होती त्यावेळी. पांडुरंग काका मला एक सांगशील तू की हा छंद तुला कसा लागला? त्यांचा लोकांचा बघून मला छंद लागला. म्हणजे डेली म्हणजे असं म्हणजे कुठेतरी फेरी वगैरे टाकतो,
पण त्याला सुद्धा समजलं, पांडुरंग काकाने सुद्धा एक काढून दाखवली. म्हणजे एन्जॉयमेंट म्हणजे अशी काढायला पाहिजे. ते काका सुद्धा वगैरे आहेत तरी बसलेत. त्यांना कसं म्हणजे कुठे ना कुठे आता नदीवर बोलला म्हणजे एनी टाइम एन्जॉयमेंट पाहिजेत. म्हणजे काय कधी आज म्हणजे असं मासे कोण ना कोण कधी मासे वगैरे पकडतात. आता बघा ही पोरं सुद्धा आलीत आपल्या जवळपास म्हणजे वाडीवरचे आहेत, ते सुद्धा मासे पकडतात. एकदम मित्रांनो चांगली म्हणजे ताजी ताजी लागले बघा. आता जस्ट लागली. ठीक आहे, मस्त वाटलं. आपण सुद्धा आता म्हणजे थोडा वेळ बघू, 5-10 मिनिटं, त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचा आपण एंड करू. कारण बाईला वगैरे जायचं आहे, त्याची सेकंड शिफ्ट असल्या कारणाने त्याला कामाला वगैरे जायचं आहे. मग इथून निघून आता निघायचंच आहे. काय लागलं गलीला बघू ते. सध्या मित्रांनो गल वगैरे टाकत होता हे बघा. तर त्याला एक छोटासा मासा लागला. म्हणजे खवली वगैरे तर लागतात इतर वेळी. बाबू तू जरा जवळ आणतो. छोटा आहे बघा, पण याला बालुकी मासा बोलतात. लागल्या तर कधी कधी रुई मोठे मोठे लागतात किंवा खवली वगैरे लागतात सध्याच्या म्हणजे दिवसामध्ये. तिघे जण जस्ट आताच आलेत, म्हणजे त्याला तर बोणी तर झाली, भले छोटा किंवा असेल ना. सध्या मित्रांनो आपला हा शेवट चालू आहे, तुम्ही बघू शकता. शैलेश तर टाकतोयच, माझ्या मागे आहे, भाई वगैरे माझ्या मागे आहेत. पण आम्हाला आतापर्यंत लागलेली तुम्ही मच्छी बघू शकताय. मस्तपैकी एकदम ताजी ताजी मच्छी आहे. रुई बघा मित्रांनो कसले कसले मोठे आहेत. एक नंबर साईज आहे सगळी बघा. सगळे म्हणजे आहेत ते. आता हे जे आहे त्याचा विचार केला तर तुम्ही अर्धा किलोचे बाहेर आहेत. हे बाकीची जी मच्छी आहे ते म्हणजे पाव किलोचे बाहेर आहे. आणि एक पांडुरंग काकाला मगाशी लागला होता, ते आता घरी गेले कारण सध्या आता इथे कोण नाही राहिलाय. हे आमचं शेवट चालू आहे. शेवटी नंतर आपलं एक शेवटचं बोलणं तुम्हाला तर मित्रांनो आता खरं सांगायचं म्हणजे स्टार्टिंग पासून काही एवढा पाणी लागला नव्हता. आता एंडिंग आहे तर शेवटच्या म्हणजे टायमासाठी 5 मिनिटासाठी पाणी भरपूर म्हणजे जोरदार लागलेलं आहे. तर भाई आपल्याला आज मच्छी आपण पकडली. तुला तर माहिती आहे का, तुला या गोष्टीमध्ये अंदाज होता. आणि फर्स्ट टाइम जी मित्रांनो इथे जी कोणी जर आयडिया आणली असेल ना, तो म्हणजे हा भाईवाला यांनी ती आयडिया आणली. पण आमच्या इथे पण त्या आयडियाला म्हणजे सक्सेसपणा ठरला. खरंच भाई तुला जर असं वाटलं होतं की आज जी आपल्याला काल लागली, इतर दिवशी तुला मच्छी लागली होती, पण आज लागणार होती मच्छी असं तुला वाटत होतं का? नाही, पाण्यावर आहे. म्हणजे पाऊस कमी जास्त असला तर कधी कधी नाही पण भेटत, कधी कधी एकामागून जायला लागतंय. त्याच्यामुळे काय रोज भेटेल असं नाही, कधी लागतंय कधी नाही लागत. त्याच्यामुळे काय आणि ह्या गोष्टीला कसं आपण जेवढं वाट पाहू तेव्हा आपल्याला मच्छी भेटते. कारण की असं आपण बोलू गेला आणि लगेच भेटलं असं नाही होत कधी. त्याच्यासाठी तुम्ही आलात तरी थोडा वेळ वाट पहा, मच्छी भेटेल. ती मच्छी काय असं आहे की पाहिजे तेव्हा भेटते, पाहिजे तेव्हा नाही भेटत. ते काय आपल्यावर सांगून नाही. मी आता घेऊन गेलो आणि तुम्ही बोलाल की जाऊ दे त्याला भेटले आपल्याला पण भेटेल, पण ते कसं एक टायमिंग असतो, त्या टायमिंगवर मच्छी भेटते आपल्याला. इतर लोकांचे आपण व्हिडिओ बघतो याचप्रमाणे सध्या बाटलीमध्ये याला हंडी बॉटल बोलतात. हंडीच्या टाईप म्हणजे आपण ज्याला तयार करतो शिकारी, म्हणजे त्या टाईप म्हणजे हंडी बॉटल. ही बाटली उकाची ती दुसरी पद्धत होती आपली. पण ठीक आहे, मस्त एन्जॉयमेंट वाटला. म्हणजे त्यांच्याप्रमाणे आपल्या इथे सुद्धा या गोष्टीला म्हणजे ते काम करतोय सक्सेसफुल. मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा आहे. अशी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कधी झाली नव्हती. पहिल्यांदा बाई मुलं झाली. नंतर आपण कधीतरी पुन्हा एकदा येऊ जेव्हा बोईटं वगैरे भेटतात ना, याच्यामध्ये बोईटं सुद्धा भेटतात, त्यावेळी आपण येऊ. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं जाऊ नका. पाणी जोरदार लागला आता आम्ही निघतोय. काही आहे. ओके, बाय बाय.